स्वागत करतो या चॅनलमध्ये. उन्हाची दाट वाढत चाललेली आहे आणि परभणी शहरामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून राजेशभाई देशमुख स्विमिंग पूलच्या नावानं प्रसिद्ध असलेली आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता. ही जो स्विमिंग पूल आहे त्याचा अत्यंत धमाकेदार सुरुवात झालेली आहे. तरुणाई अक्षरशः पाणी झालेली आहे. माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता की या उन्हाच्या उष्णतेमुळं ही अंगाची लाई होत आहे. त्याच्यातून कुठेतरी आपल्याला मुक्तता मिळावी आणि शरीराला थंड राहावा म्हणून स्विमिंग पूलमध्ये तरुणांना अक्षरशः मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई तिथं पोहोचून आपल्याला दिसत आहे. आपल्यासोबत देशमुख साहेब आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार, स्वागत आहे. काय प्रतिक्रिया सर? अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपण एकदम असे कोणत्या प्रकारचं गालबोट न लागणार आणि एकदम सुरक्षित असं स्विमिंग पूल आपण तयार केलेला आहे आणि चांगल्या सुविधा दिसत आहे. कसं आहे, परभणी शहरात एक सर्वात मोठा स्विमिंग पूल, परभणी शहरातच नाही तर मराठवाड्यात सगळ्यात मोठा स्विमिंग पूल, म्हणजे जसं की मराठवाड्यात कुठेही नाही एवढा मोठा स्विमिंग पूल आपल्या परभणीसाठी आहे. हे आपल्या परभणीकरांचं भाग्य म्हणावं लागेल. आणि इथं जवळपास लहान मुलांच्या ट्रेनिंगच्या बॅच चालतात, लेडीजच्या बॅच चालतात आणि मोठ्याल्यांच्या पण बॅचेस चालतात. लहान मुलांसाठी स्पेशल ट्रेनर आहेत, 2 वेल ट्रेन्ड ट्रेनर आहेत. 2 बॅचेस सकाळी असतात, संध्याकाळी 2 बॅचेस असतात. लेडीज साठी स्पेशल ट्रेनर आहे, लेडीज ट्रेनर, आणि लेडीजची बॅच स्पेशल असते. आणि इथं पूर्ण परिसर हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये निगराणीत असतो आणि स्वच्छता सगळ्यात जास्त आम्ही महत्व स्वच्छतेला देतो. पाण्याच्या बाबतीत कमी म्हणजे पाणी खूप स्वच्छ ठेवणं याला आम्ही सगळ्यात जास्त पहिले हे करतो. आणि लहान मुलांसाठी एक अत्यंत उत्तम व्यायाम म्हणलं तर काय हरकत नाही. लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी एक व्यायाम असा आहे की म्हणजे हा स्विमिंग केल्यामुळं मन एकाग्र राहतं लहान मुलांचं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा फायदा आहे स्विमिंग मध्ये. स्विमिंगचे खूप फायदे येतात. फार मजा घेत आहे. काय सांगाल मोबाईल? 100% आजकाल तरुण लहान मुलं हे मोबाईलच्या अधीन राहतात. त्याच्यानंतर नशेच्या अधीन चाललेत बरेच तरुण आहे. त्या नशेमध्ये जाण्यापेक्षा इथं जर अल्प दरात आपण स्विमिंगची व्यवस्था ठेवलेली आहे सर्वांसाठी. म्हणजे स्विमिंग पूल सर्वांसाठी खुला असतो सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत. स्विमिंग मध्ये म्हणलं तर डॉक्टर लोक, प्राध्यापक लोक एवढं वेळ आहे त्यांना. तरुण तर मोठ्या प्रमाणात असतातच. ट्रेनिंग साठी पण खूप ऍडमिशन होतात आमच्या इथं. आणि लेडीजचा पण खूप प्रतिसाद आहे. आम्ही जेव्हापासून चालवतोय मागच्या 3 वर्षापासून लेडीजचा एवढा प्रतिसाद आहे की लेडीज साठी काय नसते पण त्या धाडस करण्यात आजकाल परभणीच्या लेडीज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात येतात. सुरक्षेचे उदय मागच्या वेळेस त्यानंतर परभणीकर नाराज झाले होते, पण आता तुम्ही यावर्षी एक सुंदर असं आयोजन केलंय. कशी सुरक्षा आहे? तुम्ही पाहायला गेलं तर आता सध्यामध्ये 10 जे गार्ड्स आहेत, लाईफ गार्ड्स असतात वेल ट्रेन्ड, ज्यांना स्विमिंग येतं, असे 10 लाईफ गार्ड्स आपले कंटिन्यू असतात 24 तास. म्हणजे पाण्यावर लक्ष ठेवणारच असतात ते प्रत्येक मुलावर. त्याच्यानंतर ट्रेनर आहेत, प्रत्येक बॅचला जे ट्रेनर आहेत वेल ट्रेन्ड ट्रेनर आहेत. लेडीज ट्रेनर पण एवढा ट्रेंड आहे की विशेष नाही. आणि मोठ्या आम्ही सुरक्षेच्या दृष्टीनं जे आपले फ्लोटर्स वगैरे असतात, त्याच्यानंतर ट्यूब, म्हणजे अशी खूप याच्यासाठी सुरक्षेसाठी खूप जास्त आम्ही हे करतो यावर्षी. म्हणजे मागच्या 3 वर्षापासून कंटिन्यू सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही खूप प्रयत्न केले. मोठ्या मुलांसाठी, महिलांसाठी दर एक सामान्यच आहे, 100 रुपये घंटा म्हणून आहे दर, बाकी काही जास्त नाही. महागाई एवढ्या प्रमाणात वाढली. आम्हाला जी ब्लिचिंगची बॅग असती ती जवळपास मागच्या वर्षी 800 रुपयाला होती, यावर्षी 1500 रुपयाला झाली. तरी सुद्धा आम्ही दर त्याप्रमाणेच ठेवलेले आहेत, 100 रुपये ठेवलेले आहेत. मागच्या 4 वर्षापासून जे दर आहेत तेवढेच दर ठेवलेले आहेत. आणि आपण दररोज म्हणजे स्विमिंग ही सर्वांनी केलीच पाहिजे, विशेषतः तरुणाईने आणि लहान मुलांनी तर केलीच पाहिजे. परभणीकरांना काय आवाहन करणार तुम्ही? छान सुंदर पद्धतीने आपण इथं व्यवस्था करून दिलेली आहे स्विमिंगची. माझं परभणीकरांना एवढंच आवाहन राहील की आपल्या मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी आणि शारीरिक प्रगती तंदुरुस्त राहण्यासाठी आणि मन एकाग्र राहण्यासाठी असे विशेष फायदे, भरपूर फायदे आहेत स्विमिंगचे. श्वसनाचा रोग होत नाही, हार्ट साठी सगळ्यात उत्तम आहे. त्याच्यानंतर मेंदूसाठी, म्हणजे प्रत्येक गोष्टीत फायदाच आहे स्विमिंगचा. त्या दृष्टीने आपण आपल्या लहान मुलांचे, मोठ्यांचे, असं काय नाही की लहान मुलांसाठी फायद्याचं आहे, मोठ्या माणसांसाठी सुद्धा फायद्याचं आहे. माझं परभणीकरांना एवढंच आव्हान राहील की आपण आपल्या मुलाचं एकदा ऍडमिशन करावं व इथं स्विमिंग शिकावं. आपल्यासोबत स्विमिंग पूलचे सचिव जोडलेले आहेत. आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊया. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई इथं आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता. पोहण्याचा आनंद येत आहे. उन्हातून, उष्णतेपासून आपल्या शरीरासाठी थंड ठेवण्यासाठी आणि उन्हाच्या दाहतेपासून कमतरता मिळण्यासाठी आणि आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवणे इथं पाहून आपले तरुण दिसत आहेत. या स्विमिंग पूलच्या संचालक आपल्या सोबतच आपण त्याची प्रतिक्रिया घेऊयात. क्या कहना चाहिए भैया, इतना बढ़िया इंतजाम किया है यहाँ पे? हमारे अक्षय भैया ने जो इंतजाम किया है यहाँ पर, किसी
तरीके का यहाँ पर कोई डर नहीं है और कुछ नहीं है। 10 से 15 गार्ड्स लोग यहाँ पे प्रैक्टिस देने के से तैयार है। सीसीटीवी कैमरे की भी सुविधा है और उसके अलावा जो भी देखा गया यहाँ पे सुबह 8 बजे से शाम में 6-7 बजे तक के हमारे सब लोग यहाँ पर हर सुविधा देने के से तैयार है और धूपकाला है। सब युवाओं ने जवान बच्चों ने आके इसका फायदा उठाना चाहिए। सुरक्षा के इंतजाम कैसे हैं? सुरक्षा के इंतजाम 10 से 15 यहाँ पर गार्ड अवेलेबल है, सीसीटीवी कैमरे अवेलेबल है, हर तरीके की सुविधा यहाँ पर उपलब्ध है। किसी तरीके का डर दबाव नहीं है, हर तरीके से निडर होकर आके बच्चों ने खेलना चाहिए। चार्जेस कैसे किए आपने? चार्जेस जो चार्जेस- छोटे बच्चे हैं, बड़े बच्चे हैं, बुजुर्ग है और लेडीज के वास्ते भी लेडीज के वास्ते और छोटे बच्चों के वास्ते जो है 100 रुपए 50 रुपए कुछ रखे हुए हैं और लेडीज के उनके वास्ते महीनों की भी सुविधा है। कोई जैसा कि महीना लगाकर भी अपनी प्रैक्टिस कर सकते हैं, कोई डेली यूजेस की भी कर सकते हैं, हर तरीके की सुविधाएं है। परभनी जनता को क्या आह्वान करना चाहेंगे आपने? परभनी जनता को ये आह्वान करना चाहता हूँ मैं कि अपने परभनी में इतना बड़ा स्विमिंग पूल नहीं है, पूरे महाराष्ट्र में इतना बड़ा स्विमिंग पूल नहीं है, अपने परभनी में इतना बड़ा स्विमिंग पूल नहीं है। हर लोगों ने यहाँ पर आके इसका फायदा उठाना चाहिए। नागरिकांनी परभणीच्या या राजेशभाई देशमुख स्विमिंग पूल मध्ये येऊन पोहण्याचा आनंद घेतला पाहिजे, जेणेकरून आपण शरीर सुद्धा तंदुरुस्त राहील आणि मोबाईल पासून थोडासा दुरावस्था निर्माण होईल आणि मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा उभा केलेली आहे। परभणीकरांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आवाहन करतोय, आपण सर्वांनी एकदा इथे येऊन पोहण्याचा आनंद नक्की घ्यावा। व्हिडिओ